नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित। पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी IMP प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते राज्य पंचायत विकास निर्देशांक 2.0 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, त्रिपुरा। त्रिपुरा हे राज्य पंचायत विकास निर्देशांक 2.0 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणाची दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलच्या पहिल्या CEO पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, संजय जामवार। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या कक्षीय रॉकेटचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, विक्रम-1। विक्रम-1 असं या रॉकेटचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या शहरातील पोलिसांनी त्यांच्या नम्मा 112 आपत्कालीन प्रतिसाद सेवेत वांकी AI प्रणाली सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बेंगलुरू। बेंगलुरू या शहराने सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या देशाने युरोपचा पहिला पूर्णपणे एकात्मिक लिथियम प्रकल्प सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, फिनलँड। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय लष्कर प्रगती सरावाच्या पहिल्या आवृत्तीसाठी 11 देशाचे यजमानपद भूषवेल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मेघालय राज्य। प्रश्न क्रमांक 8, AI आधारित संवर्धन हॅपी विकसित केल्याबद्दल वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरकडून कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, एन अलीम युसूफ। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 9, चंद्रयान 5 मोहीमच्या प्रक्षेपण स्थळाचे मूल्यांकन कोणत्या देशात केले जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जपान। प्रश्न क्रमांक 10, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षणसह प्रात्यक्षिक शेती उभारले जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पिलीभीत। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, अलीकडेच चर्चेत असलेले अग्नि-6 हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित केले जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, DRDO। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। DRDOची स्थापना कधी झाली? तर 1958 साली DRDOची स्थापना झालेली आहे। मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी DRDOचे मुख्यालय आहे आणि DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर समीर V कामत हे DRDOचे अध्यक्ष आहेत। जबाबदार मंत्रालय ही संस्था भारत सरकारचे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संरक्षण मंत्रालय अंतर्गत कार्य करते। प्रश्न क्रमांक 12, 2024 ची जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सौरव कोठारे। प्रश्न क्रमांक 13, आदि विद्या फाउंडेशनने AVF भारताचा पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम कोठे सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, दिल्ली। दिल्ली या शहरामध्ये सुरू केलेला आहे।
प्रश्न क्रमांक 14. भारत केनिया संयुक्त व्यापार समितीचे 10वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, केनिया. केनिया या देशामध्ये 10वे अधिवेशन आयोजित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 15. भारताची 100वी वंदे भारत ट्रेन नुकतीच कोणत्या उत्पादन युनिटमधून बाहेर काढण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेली. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. HAL चे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD कोण झाले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, रवी के. प्रश्न क्रमांक 17. 1 मे 2024 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक CGDA म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अनुग्रह नारायण दास. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. कचरा विल्हेवाटासाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गुजरात. कचरा विल्हेवाटीसाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये उभारला जात आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 19. कर्नाटक ललित कला अकादमीच्या मानद पुरस्कारासाठी कोणत्या कलाकाराची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, MG डोड्डामनी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे MG डोड्डामनी यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. डॅम्पे उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चीन या देशाने विकसित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. कर्नाटकने अलीकडेच कोणत्या शहरात अंतराळ तंत्रज्ञानातील भारताचे पहिले राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्र सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बेंगलुरू. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता देश अणुऊर्जा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बांगलादेश. प्रश्न क्रमांक 23. माद्रिद ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जनिक सिन्नर. प्रश्न क्रमांक 24. शिक्षण पुरवठा वितरणातील उत्तरदायित्व सुधारण्यासाठी तेलंगणा सरकारने कोणते धोरण आणले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केंद्रीकृत खरेदी धोरण. प्रश्न क्रमांक 25. तुर्किस्तानने अलीकडेच कोणत्या वयोगटाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 15 वर्ष. 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे. कोणत्या देशाने? तर तुर्किस्तान या देशाने. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.